नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री नवनाथांचं पारायण कसं करावं याची संपूर्ण माहिती सांगणार आहे। ही माहिती मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगेल, जेणेकरून या पारायणाच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील। त्यातल्या त्यात ज्या व्यक्तीला हे पारायण अगदी पहिल्यांदाच करायचं असेल तर त्याला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही। या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये विचारून अलक निरंजन लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, तुम्हाला सुद्धा हे पारायण करायचं असेल तर ते तुम्ही वर्षभरामध्ये कधीही करू शकता, पण त्यातल्या त्यात श्रावण महिना असेल, धर्मनाथ बीज असेल किंवा मग नवरात्रीचे 9 दिवस असतील तर यासारख्या दिवसांमध्ये हे पारायण करण्याला विशेष महत्त्व असतं। समजा या तिथींव्यतिरिक्त किंवा सणावारांव्यतिरिक्त तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर मग ते वर्षभरामध्ये कधी करावं किंवा मग कोणत्या दिवशी सुरुवात करावी। तर पारायणाला सुरुवात तुम्ही एकतर सोमवारी करू शकता, गुरुवारी करू शकता, शुक्रवारी केली तरी सुद्धा चालेल किंवा मग एकादशी आणि पौर्णिमा या तिथींना तुम्ही हे पारायण सुरू केलं तरी सुद्धा चालतं। आता या पारायणामध्ये एकूण 40 अध्याय आहेत, त्यामुळे हे पारायण आपण 1 दिवसीय करू शकतो, 3 दिवसीय करू शकतो, 7 दिवसीय करू शकतो, 9 दिवसांसाठी सुद्धा करू शकतो किंवा मग काही जण 40 दिवसांसाठी सुद्धा करतात, म्हणजे दररोज फक्त 1 अध्याय वाचायचा, असे एकूण 40 दिवस। पण जास्तीत जास्त हे जे पारायण आहे ते 7 दिवसीय किंवा मग 9 दिवसीय करण्याला जास्त महत्त्व आहे, कारण आठवड्याचे वार 7 असतात। या संपूर्ण 7 दिवसांमध्ये आपण हे पारायण केलं तर मग या 7 दिवसांमध्ये आपण व्रतस्थ असतो आणि आपल्याकडून पारायण अगदी योग्य पद्धतीने होतं। समजा आपण 1 दिवसीय किंवा 3 दिवसीय करायचं म्हटलो तर आपल्याकडून खूप घाई होईल आणि करायचं म्हणून केलं अशा पद्धतीने ते होऊ शकतं। त्यामुळे तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर तुम्ही ते 9 दिवसीय करू शकता किंवा मग 7 दिवसीय केलं तर नक्कीच तुम्हाला या पारायणाचे खूप चांगले अनुभव बघायला मिळतील। श्री नवनाथांचं पारायण नक्की कुणी करावं तर हे पारायण पुरुषांनी केलं तरी सुद्धा चालतं, स्त्रियासुद्धा हे पारायण करू शकता। स्त्रियांना हे पारायण करण्यासाठी कोणतीही बंधनं नाहीत, फक्त स्त्रियांनी जर त्यांचे मासिक धर्माचे दिवस बघून घेतले तर चांगलं राहील, जेणेकरून तुम्हाला पारायण करण्यामध्ये कोणताही खंड येणार नाही। ज्या दिवशी तुम्हाला या पारायणाला सुरुवात करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून घ्यावं। तुम्हाला जर या पारायण काळामध्ये भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे असतील तर ते तुम्ही नक्कीच करू शकतात, कारण श्री नवनाथांच्या पूजेमध्ये भगव्या रंगाला विशेष महत्त्व आहे। केलंच पाहिजे असं बंधन नाही, पण जर करायचंच असेल तर मग पुरुषांनी या कालावधीमध्ये सोवळं नेसलं किंवा मग भगव्या रंगाची लुंगी घातली तरी सुद्धा चालतं, किंवा मग स्त्रियांनी भगव्या किंवा केशरी रंगाची साडी नेसली किंवा त्या रंगाचे ड्रेस घातले तरी सुद्धा चालतं। किंवा मग तुम्हाला हे करायचं नसेल तर तुम्ही स्वच्छ कपडे घालून पारायण केलं तरी सुद्धा चालतं। आणि जर तुम्ही भगव्या रंगाची वस्त्र नेसणार असाल किंवा घालणार असाल तर मग फक्त पारायण जोपर्यंत तुमचं चालू आहे तोपर्यंत तुम्ही ती वस्त्र परिधान करायची, आणि एकदा की तुमचं पारायण म्हणजे तो अध्याय संपला की त्यानंतर तुम्ही तुमचे जे काही रेग्युलर कपडे असतील ते घातले तरी सुद्धा चालतं। जितके दिवस तुमचं हे पारायण चालू असणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात सूर्याला अर्घ्य देऊन मग करायची आहे। त्यानंतर तुळशीची पूजा करायची, देवघरातल्या देवांची नियमित पूजा करून मगच तुम्हाला अध्याय वाचन करण्यासाठी बसायचं आहे। पारायणाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला तुमच्या कपाळावर दररोज गंध लावायचा आहे। मग तो तुम्ही गोपीचंदनाचा लावा, अष्टगंध लावा किंवा कुंकवाचा लावा, काही हरकत नाही। स्त्रियांनी हळदी कुंकू लावलं तरी सुद्धा चालतं। जेव्हा तुम्ही देवपूजा करताना तेव्हाच तुम्हाला गंध लावून घ्यायचा आहे। त्यानंतर पारायणाला बसण्यापूर्वी तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करायचा आहे। त्यानंतर जिथे तुम्हाला पूजा मांडायची आहे तिथली जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे, कारण एकदा की पूजा मांडली तर ती आपल्याला पारायणाच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ठेवायची आहे। जागा स्वच्छ करून घेतल्यावर तिथे पाट किंवा चौरंग मांडायचा आणि त्याच्यावर एखादा स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा। तुम्ही जो काही पूजेचा कपडा असेल त्या कपड्याची भगव्या रंगाची निवड केली तरी सुद्धा चालतं, किंवा मग तुमच्याकडे ज्या रंगाचा हा कपडा असेल तो तुम्ही अंथरू शकता, काही हरकत नाही। सर्वप्रथम तुम्हाला पारायणाचा संकल्प करायचा आहे। लक्षात ठेवा, या पारायणाचा संकल्प तुम्हाला फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे, दररोज करायचा नाही। त्यासाठी तुम्हाला एखादं ताम्हण लागेल किंवा ताट लागेल आणि एखाद्या फुलपात्रामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। उजव्या हाताच्या तळव्यावर तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या फुलपात्रातून,
आणि सर्वप्रथम श्री गणेशांचं ध्यान करायचं, श्री गणेशाय नमः. त्यानंतर तुमच्या कुलदेवतांचं ध्यान तुम्हाला करायचं आहे, म्हणजे तुमच्या कुळाचे जे स्वामी असतील, कुलस्वामिनी असतील तर त्यांचं तुम्हाला ध्यान करायचं आहे. किंवा मग ओम श्री कुलस्वामिनी देवे नमः असं तुम्ही म्हटलं तरीसुद्धा चालेल. किंवा आपली जी नेहमीची पद्धत आहे संकल्प करायची, ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं म्हणालात तरीसुद्धा चालेल. त्यानंतर तुम्ही तुमचं नाव, गाव, कुळाचं, गोत्राचं उच्चारण करून ज्या इच्छेसाठी हे पारायण करता आहात तर त्याबद्दल संकल्प करायचा आहे. म्हणजे तुमची इच्छा ते पाणी जोपर्यंत तुमच्या हातात आहे तोपर्यंत सगळं सांगायचं आहे. आणि हे पारायण निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून सर्व देवी देवतांना विनंती करायची आहे. नंतर तुमच्या हातातलं जे काही पाणी आहे ते तुम्ही त्या ताटामध्ये किंवा ताम्हणामध्ये सोडू शकता. संकल्पयुक्त जे काही पाणी आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाला घालायचं आहे, तुळशीला घालायचं नाही हे लक्षात असू द्या. अशा पद्धतीने आपला हा पारायणाचा संकल्प होऊन जातो. तर जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून तिथे आपल्याला एखादा पाट किंवा चौरंग ठेवून त्याच्यावर एक स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. पाटाच्या किंवा चौरंगाच्या कडेने तुम्ही एखादी रांगोळीसुद्धा काढू शकता. यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तर हे जे पारायण आहे म्हणजे याची जी पूजा मांडणी आहे ती केल्यानंतर पूजा करताना आपलं तोंड एकतर पूर्वेला येईल किंवा पश्चिमेला येईल अशा पद्धतीने तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता. आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा येतील अशा पद्धतीने आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे. तर 2 विड्याची पानं घ्यायची, त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं. आणि जर तुम्ही सुपारी नवीन आणलेली असेल तर मग ती फक्त स्वच्छ कपड्याने पुसून तुम्ही त्या 1 रुपयाच्या नाण्यावर ठेवू शकता. हळदी कुंकू वाहून, धूपदीपांनी ओवाळून, त्याचबरोबर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून आणि एखादं फूल अर्पण करून तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करून घेऊ शकता. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा तुम्ही जप केलात किंवा म्हणालात तरीसुद्धा चालतं. अगदी एकदासुद्धा तुम्ही म्हणू शकता, 11 वेळासुद्धा म्हणू शकता. किंवा मग वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं बघा की जर तुम्ही सुपारी नवीन आणलेली असेल गणपती बाप्पांची किंवा मग पूजेसाठी जेवढ्या सुपाऱ्या तुम्हाला लागणार आहे तर गणपती बाप्पांची जेव्हा आपण स्थापना करतो तर नवीन सुपारी फक्त आपण पुसून त्या 1 रुपयाच्या नाण्यावर ठेवली तरीसुद्धा चालतं. जर तुमच्याकडे आधीपासून सुपाऱ्या असतील ज्या तुम्ही बऱ्याच पूजा अर्चांमध्ये वापरल्या असतील तर मग अशा वेळेस तुम्ही ज्या देवतेला एक सुपारीच्या स्वरूपात स्थापन करतात तर त्या सुपारीला सुद्धा तुम्हाला स्नान घालून स्वच्छ कपड्याने पुसून मगच स्थापन करायचं आहे. गणपती बाप्पांच्या स्थापनेनंतर या पूजा मांडणीमध्ये तुम्ही श्री दत्तगुरूंचा फोटो त्याचबरोबर नवनाथांचा फोटोसुद्धा स्थापन करू शकता. तुमच्याकडे मूर्ती स्वरूपात असेल तर तुम्ही मूर्ती ठेवल्यात तरीसुद्धा चालतील. आता मूर्ती असतील तर तुम्ही स्नान घालून मग ठेवू शकता आणि फोटो असतील तर स्वच्छ कपड्याने पुसूनसुद्धा ठेवू शकता. यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची असते. तर जिथे तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे तर आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच गणपती बाप्पांची ती उजवी बाजू येईल त्या बाजूला तुम्ही कलशाची स्थापना करू शकता. कलशाची स्थापना तुम्ही अगदी मधोमध केली तरीसुद्धा चालतं. तर तिथे मधोमध तुम्ही तांदळाची गोलाकार रास करून ठेवू शकता म्हणजे त्याच्यावर आपल्याला कलश स्थापन करता येईल. त्यासाठी आपल्याला म्हणजे कलशासाठी आपल्याला एखादा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि हा तांब्या अगदी स्वच्छ असावा. त्याच्यावर तुम्ही ओम काढू शकता किंवा मग आपलं जे त्रिशूळ असतं ना तर त्याचं चित्र काढलं तरीसुद्धा चालतं. हे जमणार नसेल तर कलशाच्या सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं ओढून घेतली तरीसुद्धा चालतं. यानंतर आपल्याला या तांब्यामध्ये पाणी ओतायचं आहे. पाण्यामध्ये तुम्ही 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू, अक्षता असं टाकू शकता. आणि नंतर हा जो तांब्या आहे जो आपण कलश म्हणून ठेवणार आहोत तर तो तांदळाच्या राशीवर ठेवायचा. यानंतर या कलशामध्ये 5 विड्याची किंवा आंब्याची पानं लावून त्याच्यावर एक नारळ आपल्याला ठेवायचा आहे. नारळाची शेंडी वर आली पाहिजे अशा पद्धतीने कलशावर नारळ ठेवायचा. नंतर नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावायचं. नारळावर एक फूल ठेवायचं. अशा पद्धतीने आपली मंगल कलशाची स्थापना होते. या मंगल कलशाची धूपदीपांनी ओवाळून पूजा करायची आणि नमस्कार करायचा. तर आत्तापर्यंत आपण गणपती बाप्पांची स्थापना केली. ज्यांच्यासाठी आपण हे पारायण करतोय किंवा ज्यांच्या नावाने हे पारायण आपण करतोय तर त्यांचे फोटो किंवा मूर्ती आपण स्थापन केल्या, मंगल कलशाची स्थापना केली. आता समजा कलशाच्या पुढे किंवा कलशाच्या शेजारी जिथे जागा असेल
तर तिथे तुम्हाला 9 सुपाऱ्या मांडायच्या आहेत विड्याच्या पानांवर. तर प्रत्येक सुपारीखाली 2 विड्याची पानं आली पाहिजे. तर 9 नवनाथांचं प्रतीक म्हणून आपण या सुपाऱ्या मांडणार आहोत. तर मग 9 दुने 18 विड्याची पानं तुम्हाला लागतील. यानंतर तुमच्या पाटावर किंवा चौरंगावर नेमकी किती जागा आहे त्यानुसार तुम्ही या नवनाथांची स्थापना करू शकता. जसं की तुम्हाला संपूर्ण एका रेषेमध्ये सर्व नवनाथांची स्थापना करायला जमणार असेल तर तुम्ही तशी करा, किंवा 2 ओळींमध्ये केली, वरती 5 खाली 4 अशा पद्धतीने तुम्ही या नवनाथांची स्थापना केली तरीसुद्धा चालतं. किंवा मग एका ओळीमध्ये 3 असं करून 3 ओळी तुम्ही करू शकता आणि प्रत्येक ओळीमध्ये 3-3 करून बरोबर 9 नवनाथांची स्थापनासुद्धा होऊ शकते. आता ते तुम्हाला नेमकी पाटावर चौरंगावर जागा किती आहे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. पण प्रत्येक नवनाथांच्या स्थापनेखाली आपल्याला 2 विड्याची पानं ठेवायची आहे, त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर मग आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे. तर मग अशा पद्धतीने तुम्ही ही नवनाथांची स्थापना करू शकता. त्यानंतर सर्व नवनाथांची स्थापना करून झाली की तुम्ही त्यांना थोडा थोडा भस्म किंवा चंदन अर्पण करू शकता. हळदी कुंकू आपल्याला नवनाथांना वाहता येत नाही, एकतर आपण त्यांना चंदन किंवा मग भस्म हेच वाहू शकतो. त्यानंतर तुम्हाला आता सीझननुसार जी फुलं उपलब्ध होतील तीसुद्धा तुम्ही त्या फोटोला वाहू शकता, किंवा नवनाथांची तुम्ही सुपाऱ्यांच्या स्वरूपात स्थापना केलेली आहे त्यांनासुद्धा वाहू शकता. आता काही पुस्तकं आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुळस वाहिली तरीसुद्धा चालतं, पण शक्यतो नवनाथांकडे आपण एक प्रकारे भगवान शिवशंकरांच्याच रूपात बघतो, कारण त्यांच्या पूजेमध्ये बघा रुद्राक्षाचा समावेश होतो, म्हणजे रुद्राक्षाच्या माळा वापरल्या जातात किंवा बेलपत्र वापरलं जातं. तर शक्यतो तुळशीचा वापर नाही केला तरीसुद्धा चालतं. बऱ्याच पोथी ज्या आहेत त्यांच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, तुम्हाला जर तुळस वापरायची असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, किंवा मग त्याऐवजी फक्त फुलं आणि बेलाची पानं वाहिली तरीसुद्धा चालतं. म्हणजे तुम्हाला फुलं पानं यापैकी जे जे उपलब्ध होईल तेवढं तुम्ही वाहू शकता. प्रत्येक गोष्ट असलीच पाहिजे असं काही नाही. आता बरेच जण हेही विचारतील की आम्ही जर पूजेमध्ये फोटोची किंवा मूर्तीची स्थापना केलेली असेल नवनाथांची किंवा मग श्री दत्तगुरूंची, तर मग या सुपाऱ्या नवनाथांच्या म्हणून मांडल्याच पाहिजे का 9 सुपाऱ्या? तर तेही तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जर फक्त फोटो किंवा मूर्ती यांची स्थापना या पारायणाच्या चौरंगावर किंवा पाटावर करायची असेल तर तेवढी केली तरीसुद्धा चालेल, सुपाऱ्या वगैरे नाही मांडल्या तरीसुद्धा चालेल. म्हणजे मी तुम्हाला दोन्हीही पर्याय सुचवलेले आहेत. यानंतर तुम्ही या पूजा मांडणीच्या समोर एखादी समईसुद्धा लावू शकता. तुमच्या डाव्या हाताला येईल अशा पद्धतीने तुम्ही ही समई प्रज्वलित करून घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला लागणार आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथ. तर मग तुम्हाला जर तुमच्या पाटावर किंवा चौरंगावर एवढं सगळं मांडल्यानंतर जागा नसेल तर त्याच्याच समोर तुम्ही अजून एखादा पाट किंवा चौरंग ठेवा, जेणेकरून त्याच्यावर तुम्हाला तुमचा ग्रंथसुद्धा ठेवता येईल. त्याचबरोबर तुम्ही जो काही नैवेद्य दाखवाल किंवा तुम्हाला दक्षिणा नारळ यापैकी काही ठेवायचं असेल तर ते सुद्धा ठेवता येईल. नैवेद्यामध्ये नेमके कोणते पदार्थ ठेवावेत हा जर तुमचा प्रश्न असेल तर काही पदार्थांची नावं मी तुम्हाला सांगते. त्यानुसार तुम्ही कोणताही एखादा नैवेद्य दररोजच्या या पारायण काळामध्ये ठेवू शकता. जसं की तुम्हाला नैवेद्यामध्ये दूध ठेवता येईल, खडीसाखर तुम्ही ठेवू शकता, एखाद्या प्रकारची मिठाई तुम्हाला ठेवता येणार असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता, फळं, सुंठवडा, हरभऱ्याच्या घुगऱ्या, त्याचबरोबर उडदाचा वडा नवनाथांना किती प्रिय होता हेही तुम्हाला माहिती आहे. तर कधी तो करायला तुम्हाला जमलं तर तेही ठेवू शकता, किंवा ताकाचा नैवेद्य तुम्ही ठेवला तरीसुद्धा चालतं. आता जितके दिवस तुम्ही पारायण करणार आहात तर प्रत्येक दिवशी तुम्ही वेगवेगळा नैवेद्य नक्कीच ठेवू शकता. पूजा मांडणी तर आपण जोपर्यंत पारायण पूर्ण होत नाही तोपर्यंत उचलणार नाही, मात्र नैवेद्य तुम्हाला दररोज वेगवेगळा काहीतरी ठेवायचा आहे. किंवा मग सर्व दिवशी तुम्ही खडीसाखर ठेवली आणि जेव्हा तुमची पारायणाची सांगता असेल तेव्हा काहीतरी महानैवेद्य बनवला तरीसुद्धा चालतं. पारायण काळामध्ये उपवास करावा का? तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवासही करू शकता. उपवास करणं शक्य नसेल तर सात्विक पदार्थ खाऊनसुद्धा तुम्ही उपवास करू शकता. पूजा मांडून झाली त्यानंतर सर्व पूजेला धूपदीपांनी ओवाळून घेतलं, नमस्कार केला. आता नैवेद्य जो आहे, समजा तुम्हाला आधीच ठेवणं शक्य असेल तर तुम्ही आधीच ठेवा, नाहीतर अध्याय वाचून झाला मग ठेवला तरीसुद्धा चालेल, ते तुमच्यावर आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणायचं आहे श्री गणेशाय नमः, त्यानंतर म्हणायचं आहे ओम श्री चैतन्य दत्तात्रेयाय नमः, आणि त्यानंतर सर्व नवनाथांची म्हणजे नवनाथांमध्ये जे कोणी 9 जण होते त्या प्रत्येकाची नावं आपल्याला घ्यायची आहेत.
ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। ओम चैतन्य गहिनीनाथाय नमः। ओम चैतन्य जालिंदरनाथाय नमः। ओम चैतन्य कानिपनाथाय नमः। ओम चैतन्य भर्तरीनाथाय नमः। ओम चैतन्य रेवननाथाय नमः। ओम चैतन्य वटसिद्ध नागनाथाय नमः। ओम चैतन्य चरपटीनाथाय नमः। अशा पद्धतीने सर्व नवनाथांची नावं घ्यायची, नमस्कार करायचा. त्यानंतर आपल्याला अध्याय वाचनाला सुरुवात करायची आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये एकूण 40 अध्याय आहेत आणि आपल्याला जर 9 दिवसांमध्ये हे पारायण करायचं असेल तर मग 9 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी किती अध्याय वाचावेत हे मी तुम्हाला सांगते. आणि यापेक्षा कमी दिवसांमध्ये म्हणजे तुम्हाला 7 दिवसांमध्ये जर करायचं असेल तर मग तुम्ही थोडेफार अध्याय म्हणजे प्रत्येक दिवशी 1-2 अध्याय जास्त कमी वाचून मग ते 7 दिवसांमध्ये पूर्ण करू शकता. आता 9 दिवसांमध्ये जर करायचं असेल तर पहिल्या दिवशी तुम्ही अध्याय 1 ते 6 वाचू शकता. दुसऱ्या दिवशी अध्याय 7 ते 11. तिसऱ्या दिवशी अध्याय 12 ते 16. चौथ्या दिवशी अध्याय 17 ते 21. पाचव्या दिवशी अध्याय 22 ते 26. सहाव्या दिवशी अध्याय 27 ते 31. सातव्या दिवशी अध्याय 32 ते 35. आठव्या दिवशी अध्याय 36 ते 38 आणि 9व्या दिवशी अध्याय 39 ते 40. अशा पद्धतीने तुम्ही या अध्यायांचं वाचन करू शकता. आता या पारायणामधला सगळ्यात महत्त्वाचा नियम की पारायणाची वेळ नक्की कोणती असावी. बरेच जण विचारतात दुपारी किंवा संध्याकाळी केलं तर चालेल का? तर नाही, तुम्हाला एकदम सकाळीच हे पारायण करायचं आहे. सकाळची वेळ यासाठी अगदी उत्तम मानली गेलेली आहे. एकदम सकाळी किंवा मग पहाटे तुम्ही हे पारायण करून घेऊ शकता. आता जितक्या दिवसांमध्ये तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं आहे, तुम्ही संकल्पामध्ये तसं सांगितलं असेल तर पहिल्या दिवशी तुमची जी वेळ असेल तीच वेळ तुमची शेवटच्या दिवसापर्यंत असली पाहिजे. समजा तुम्ही पहिल्या दिवशी पहाटेच अध्याय वाचनाला सुरुवात केली तर तुमच्या बाकीच्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्हाला पहाटे अगदी त्याच वेळेला पारायण करायला बसायचं आहे. तुम्ही समजा सकाळी 8 वाजेला सुरुवात केली, एक उदाहरण म्हणून सांगते, तर दुसऱ्या दिवशीची वेळ किंवा शेवटच्या दिवसाची वेळसुद्धा तुमची सकाळी 8 वाजेचीच असली पाहिजे. तर पारायणामध्ये तुमचा जितका एकसारखेपणा असेल, जितकी एकसारखी वेळ तुम्ही पाळाल तर तितके चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे वेळेचं नियोजन व्यवस्थित करून मगच तुम्हाला हे अध्याय वाचायचे आहेत. प्रत्येक दिवसाचे अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला कापूर आरती लावायची आहे. कापूर आरती लावल्यानंतर तुम्ही श्री गणेशांची आरती म्हणू शकता, श्री दत्तगुरूंची आरती म्हणू शकता, नवनाथांची आरती येत असेल तुम्हाला तर तीही म्हणू शकता, भगवान शिवशंकरांची आरती म्हणालात तरीसुद्धा चालेल. नैवेद्य समजा तुम्ही अध्याय वाचनापूर्वी ठेवलेला असेल तर नंतर फक्त तुम्ही आरती केली तरीसुद्धा चालतं. आणि जर समजा तुमचा नैवेद्य ठेवण्याचा बाकी असेल तर अध्याय वाचनानंतर पहिल्यांदा नैवेद्य ठेवा, त्यानंतर कापूर आरती लावून तुम्हाला ज्या ज्या आरत्या म्हणायच्या आहेत त्या तुम्ही म्हणू शकता. जोपर्यंत तुम्ही पारायण करत आहात तोपर्यंत पाळण्याचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला तुमच्या घरचंच अन्न खायचं आहे. परान्न तुम्हाला घ्यायचं नाही आहे. म्हणजेच काय, तुम्ही बाहेर कुणाच्याही घरी जेवू शकत नाही किंवा मग बरेच जण आजकाल चला दुसरं कुणाच्या घरचं खायचं नाही आहे तर मग हॉटेलमधलं खाल्लं तर चालेल का किंवा बाहेरून मागवून मग खाल्लं तर चालेल का असा प्रश्न विचारतात. तसंही तुम्हाला करायचं नाही आहे. तुम्हाला तुमच्या घरचंच अन्न खायचं आहे एवढं लक्षात असू द्या. त्याचबरोबर या पारायण काळामध्ये जितकं तुम्हाला शांत राहता येईल, एकाग्र राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा. तसं तर आपण ते कायमच राहिलं पाहिजे. कुणाची निंदा नालस्ती आपल्याला या कालावधीमध्ये करायची नाही आहे. खोटं बोलायचं नाही आहे, ते आपण कधीच बोललं नाही पाहिजे. पण पारायण काळामध्ये काही नियम असतात ते आपल्याला पाळायचे आहेत. त्याचबरोबर जोपर्यंत तुमचं अध्याय वाचणं चालू आहे तोपर्यंत तुमचा मोबाईल तुम्हाला दूर ठेवायचा आहे. घरातला टीव्हीसुद्धा बंद ठेवा, नाहीतर मग तुमचं हे सगळं वाचणं म्हणणं चालू आहे आणि घरामध्ये टीव्हीचा मोठा आवाज आहे तर तुमचं कुठेच लक्ष लागणार नाही. तर याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. शक्यतो जोपर्यंत तुमची ही पूजा मांडणी आहे पारायणाची तोपर्यंत तुम्ही एखाद्या छोट्या बॉटलमध्ये गोमूत्र वगैरे ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला पूजेचं पावित्र्य राखता येईल. आता यातला अजून एक प्रश्न बरेच जण विचारतात, आपला अध्याय वाचून झाल्यानंतर आपण ती जी पोथी आहे ती बंद करून ठेवायची की उघडी राहिली तर चालेल का? तर तुम्ही ती बंद करून तशीच त्या पाटावर ठेवू शकता. आणि जसं आपण संपूर्ण ही जी पूजा मांडतो तर प्रत्येक देवी देवतांची पूजा करतो तर जेव्हा तुम्ही हा जो ग्रंथ आहे तो वाचायला घेतात दररोज अध्याय वाचायला म्हणून, तर सुरुवातीला त्या ग्रंथाची सुद्धा
धूपदीपांनी त्याचबरोबर हळदी कुंकू वाहून एखादं फूल वाहून नमस्कार करून पूजा करून घ्यायची आहे आणि नंतरच तो अध्याय वाचनासाठी घ्यायचा आहे। तर जी काही पारायणाची पुस्तिका असते आपली, तर त्याचीसुद्धा व्यवस्थित काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्याचंसुद्धा पावित्र्य कसं राखलं जाईल यानुसार तो ग्रंथ, ती पुस्तिका जी आहे ती आपल्याला अगदी व्यवस्थित ठेवायची आहे। काही जप वगैरे तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही रुद्राक्षाची माळा वापरू शकता। ज्या दिवशी तुमचा पारायणाचा शेवटचा दिवस असेल, म्हणजे 7वा किंवा 9वा, किंवा आता संकल्पामध्ये तुम्ही जे काही सांगितलं असेल की किती दिवसात तुम्ही हे पारायण पूर्ण करणार आहात, त्यानुसार तुमचा पारायणाचा जो शेवटचा दिवस असेल त्या दिवशीसुद्धा नेहमीप्रमाणे पूजा करावी, अध्याय वाचन करावं, नैवेद्य दाखवावा, आरती करावी। त्यानंतर 9 मुलं तुम्हाला बोलवायची आहेत, 9 नवनाथांचं प्रतीक म्हणून। त्याचबरोबर एखादा ब्राह्मण आणि एखादं जोडपंसुद्धा तुम्ही जेवायला बोलवू शकता। तर अशा पद्धतीने 12 जणांना तुम्हाला आमंत्रित करायचं आहे। त्यानंतर तुम्ही ते जेव्हा येतील तर त्यांचे पाय धुवून त्यांना घरामध्ये बोलवू शकता, बसण्यासाठी आसन देऊ शकता आणि भोजनामध्ये त्यांना नैवेद्य म्हणून तुम्हाला काय बनवता येईल तर काही पर्याय मी तुम्हाला सुचवते, जसं की मुगाची खिचडी, घेवड्याची भाजी, उडदाचे वडे, कढी, पाटवड्या, अळूच्या पानांच्या वड्या, जोंधळ्याची खीर, पुरी, मेथीची भाजी, डांगर, चटणी, गवार, भेंडी, वाल, कारलं, काकडी, बटाटे, त्याचबरोबर ज्याला आपण सार म्हणतो म्हणजे कटाची आमटी, भजी, पापड, ताक, असे भरपूर पर्याय आहेत जे तुम्हाला जमेल तुमच्या यथाशक्तीनुसार। तर तशा पदार्थांचा तुम्ही नैवेद्य बनवू शकता। सर्वांना पोटभर भोजन द्यावं आणि या पारायणाच्या काळामध्ये तुमच्याकडे जर कोणी भिक्षा मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका, त्यालासुद्धा काहीतरी खाण्यापिण्याचे पदार्थ तुम्ही दान करू शकता। या सर्वांना तुम्ही सर्वांचे जर समजा अगोदरच पाय धुतलेले असतील तर भोजन वगैरे झाल्यानंतर तुम्ही त्यांना दक्षिणा किंवा जे काही देणार होतात दान म्हणून ते तुम्ही देऊ शकता। सर्वांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी तुम्हाला फुलांच्या माळा तयार करायच्या असतात, तर त्या तुम्ही घरच्या घरी करू शकता किंवा विकत आणल्या तरीसुद्धा चालेल। जी कोणी सुवासिनी तुमच्याकडे आली असेल तर तुमच्या घरातल्या स्त्रियांना तिची ओटी भरायला सांगावी। जे नवनाथ असतील तर त्यांच्या गळ्यामध्ये तुम्हाला माळ घालायची आहे। जे ब्राह्मण बोलवले असतील, मेहून ज्यांना आपण म्हणतो, तर ब्राह्मण किंवा जे मेहून म्हणून आपण जेवायला बोलवतो तर त्यांनासुद्धा तुम्ही दक्षिणा किंवा जे काही देणार होतात ते द्यायचं आहे। सर्वांना नमस्कार करायला विसरायचं नाही। यानंतर पारायण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही सगळी पूजा उचलून ठेवायची आहे। ग्रंथ पूजेच्या जागेवर ठेवायचा किंवा मग जिथे तुम्ही ठेवता तिथे ठेवून द्यायचा आहे। फोटो तुमच्या देवघरात तुम्ही ठेवत असाल तर तिथे तुम्ही ठेवू शकता आणि समजा तुम्ही सुपाऱ्या वगैरे मांडलेल्या असतील तर त्या तुम्हाला पुढच्या पूजेमध्ये मांडता येतील आणि जर समजा पानं असतील तर ती सुकून जातात तर तीसुद्धा तुम्ही विसर्जित करू शकतात। पाण्याव्यतिरिक्त तुम्ही ती अशा ठिकाणी विसर्जित करू शकता की जिथे कुणाचा पाय पडणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला श्री नवनाथांचं पारायण पूर्ण करता येईल। तुम्ही ठरवलेल्या संकल्पयुक्त दिवसांमध्ये तुम्ही ते पूर्ण करू शकता। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।